टार्गेट आहे ना टार्गेट. तिथं काउंटरला मालकासोबत बोलतोय. दाखला घ्यायचा आहे. काढायचं आम्हाला. सरपंच ती चेअरमन सुजाताबाई ना टू व्हीलर वर बसून गेलेत तिकडं. 100% ना हॉटेलला गेलेत एकांतात. हॉटेलला गेले. हा अरे त्या चेअरमनचा आज वाढदिवस आहे. मी मग अशी म्हटलं चेअरमन चला मस्त की पार्टी बिर्टी करू. नाही म्हणले मला आज जरा एकांतात बसायचंय. मी आज तुमच्या बरोबर नाही. तुम्हाला जर यायचं तर संध्याकाळी या केक घेऊन. पाहिलं का आता मी काय ऐकतोय. एक काम करू ना त्यांचा एकांत आपण भंग करू आणि त्यांच्याकडून पार्टी घेऊ. मग पार्टीला घ्यावंच लागेल आपल्याला. अरे आपण चेअरमनला पार्टी मागायची आणि चेअरमनने आपल्याला खाऊ पिऊ घालायचं. अरे एवढा सोपा आहे बरं ते चेअरमन. माझ्याकडे आहे ना एक आयडिया आहे. ती आयडिया जर केली ना आपल्याला फुकट पण खाता येईल आणि चेअरमनचा एकांत भंग पण करता येईल. हा बरोबर सरपंच. आपण याच्या आयडियानुसारच जाऊ आपण. हा आपल्याला काय फुकट खायचं आपलं काय घेणं. चला 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 चला. बघा आज माझा वाढदिवस म्हणजे वरून राजन सुद्धा हजेक लावली. हा भिजून टाकलं तुम्हाला सगळं. हा मग काय. चला हे इकडे या. मी काय म्हणतो जर त्यांनी आपल्याला पाहिलं तर ते गुपचूप मागच्या दरवाज्याने दुसऱ्या हॉटेलमध्ये जातील आपल्याला गुंगारा देऊन. गंठन तू जा आणि त्यांचे काय अपडेट आहेत ते घेऊन ये. लपत चपत जा. पप्पू शेठ आम्ही तिथं एकांतात बसणार आहे. आम्हाला डिस्टर्ब करू नका. ऑर्डर सांगितल्यानंतर वेटर पाठवून देतो नेहमीच. आला टार्गेट आहे ना टार्गेट. तिथं काउंटरला मालकासोबत बोलतोय. असं ना. हा. बर मालकासोबत बोलून झाल्यावर टार्गेट काय करतंय याचे अपडेट द्या डिटेक्टिव्ह गंठन कुमार. जाओ बसा. चेअरमन मला नव्हतं वाटलं तुम्ही माझ्यासोबत वाढदिवस साजरा करणार म्हणून. आता सरपंच ते लय मागे लागले म्हणे तुमचा वाढदिवस मोठा साजरा करायचा आहे. जंगी डीजे आणायचा. पण म्हणलं त्यांना जा मी नाही येत म्हणला. उगा आपल्याला ते आलेच एकांत मिळालं नसता बोलायला भेटलं नसतं. संध्याकाळी बघू त्यांच्या बरोबर मस्त केक बी आणू. पण आता तुमच्या बरोबर थोड्या एकांतात गप्पा मारता येतील. बर आणि उगा तुम्ही आज नाही म्हणले म्हणून नाही तर मटनच खायला नेलं असतं तुम्हाला नगरला. नको आपलं इथेच बरं आहे. काय खायचंय मग सांगा काही पण. बर अपडेट न्यूज आली. टार्गेट आणि ऑब्जेक्ट दोन्ही टेबलवर बसलेले आहेत खुर्च्यांवर बसले. ऑर्डर द्यायच्याच बेतात. हाँ यही समय है यही मौका है चलो. मग इथं भेळ वगैरे एकदम भारी वाटते बघ का. म्हणजे भजे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. मला सांगा तुम्हाला इथला पत्ता दिलाच कोणी. पत्त्याचं सोडा अख्खा कॅटी आमच्याकडे. पण मी काय संध्याकाळी आलो नसतो का तिकडं. मग सगळं संध्याकाळचं संध्याकाळी बघू. आत्ता बघू ना. काय सांगायचं. पप्पू शेटची भेळ लय भारी आहे. असं ना. मी काय म्हणतो तुम्ही आता जा. मी तुम्हाला घरपोच देतो सगळं. भेळ देतो काय. ते का होतं त्यातला कांदा आहे ना कांदा नंतर वास मारायला चालू होतो. काय आहे का नाही. आणि नुसतं भेळच नाही आपल्याला भेळ बरोबर कोल्ड ड्रिंक्स बटाटा भजे. तुला कोणते भजे. पालक भजे. तुला गोल भजे. हे जेवढे फोटो आहे ना या काढी एक सगळं. तू आता बाबा एवढंच असते बाबा. तर ठीक आहे चला आपण काय फक्त ओली भेळ खाणार आहेत. बाकीचे भजे बिजे चहा नंतर येईल आहे का नाही. मला भेळ आणि मिसळ दोन्ही. बर हरकत नाही. बरं ऑर्डर मी द्यायची का तुम्ही देत आहे. द्या मग तुम्ही जाता आलेच आहेत तुम्ही. बरं आमचं तर सांगणारच आहेत आम्ही. पण तुमचं काय असेल तर सांगा देतो आम्ही ऑर्डर त्याच्यात. आता काय आता तुम्ही पर आमचं तोंड कडू केला. आता सांगा बिगर साखरेचा चहा आम्हाला काय. तुम्हाला ठेवायला तिथे कर साखर. यात काही भेळच. भेळ वल्ली सुकी ओली बोर का तिखट. तिखट. मी विचारीन त्यांना काय लागतंय ते. तू नको सांगू. तुम्ही सांगा तुम्हाला काय खायचंय ते. हा बरं मग आता ऑर्डर देऊचे. पण वाढदिवस संध्याकाळी कुठं करायचा आहे आपल्याला काय ठरलंय का नाही अजून. ते ठरवू आता आम्ही. असं हा बरं हो सर पण त्या मागच्या वेळी त्या हॉटेलला तिथं जाऊ आहे ना. क्वालिटी. ऑर्डर द्या भेळ खाता खाता बाकी गप्पा मारा. तुम्ही आवाज द्या. नाही चला मी तिथं जाऊन ऑर्डर देतो. हा म्हणजे त्यांना यांच्या तडफून नको यायला. जास्त नका बीपी वाढून घेऊ. 2-3 हजाराच्या पुढे नाही जाऊन देतो. बरं पप्पू शेठ बोला ऑर्डर लक्षात घ्या. गोल भजे बटाटा भजे पालक भजे कांदा भजे ओली भेळ सुकी भेळ स्प्राईट थम्सअप आणि त्याच्यानंतर चहा आणि त्याच्या अगोदर ओली भेळ
हा एक बिगर साखर चहा चेअरमनसाठी चेअरमनला चालेल, साखर नाही ठीक आहे, खाल्लं ठीक आहे, हो. हा? एवढं संपल्यावर पुढची ऑर्डर देऊ चालेल, कमीत ठीक कमी 2-2.5 बिल झालं पाहिजे याची काळजी घ्या ओके चला येऊ का मग ओके, त्या ओके. लवकर पाठवून बरं घंटन काय मागवायचं का अजून बर शेटजी 2-4 वडापाव 3 प्लेट भजी वाटतं येत्या नाड्यात कोंबून. बर आता आहे ना वडापाव सोबत घे गाडीत बसल्या बसल्या खावा लय वेळ झालाय मला बी जायचंय बरं झालं ना सगळ्यांचं बरं बिलाचं हा चालेल बसा बरं का एकांतात निवांत बसा बरं का हा कोणीतरी म्हणलेलं ते वाढदिवसाला अन्न करा. हा चांगलं असतं बरं ते हॅपी बर्थडे का काय टू यू तसं म्हणते ते हा बरं झालं बा, सगळी पिढा गेली एकदाची. आता तरी आपल्याला एकांतात बसता येईल, काही खाता पिता येईल, 2 गोष्टी गप्पा मारता येतील. सांगा तुम्हाला आता अजून काही पाहिजे असेल तर. हॅलो पाणी सुटलं वय बरोबर आले हा लगेच चेअरमन येऊ काय? का अहो. पाणी सुटलंय जाईल लवकर अहो, एवढं मोठं मी सगळं तयार हो. हॅपी बर्थडे तुम्हाला बरं बरं आपण मी एवढं सगळं पाण्यापाशी काय नंतर पाणी भरायचं मला खायला काय पिढा झाली बाई. एवढं सगळ्यांनी खाल्लं पिल्लं जवळजवळ आता याचं बरंचसं बिल झालं असेल आणि काहीच नाही. सुजाताबाई गेल्या आणि सगळ्याच गेल्या. हो, द्या पप्पू शेठ बिल द्या. ठीक आहे किती 2,500 रुपये. हो 2,500. अरे बापरे अरे या सरपंचानी चांगली जिरवली गड्या. काही बोलणं बसणं झालं नाही एखादा सुजाताबाई संघ आणि 2,500 रुपये बिल झालंय. म्हणजे याला म्हणतात खाया पिया कुछ नाही गिलास टुटा 12 आणा. चला करतो फोन पे तुम्हाला.